दरम्यान परभणीतल्या थंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणीत मागच्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर वाढलाय। मागच्या 2 दिवसांमध्ये तापमान जे आहे ते 4 अंशावर आलेले आहे। काल 4.6 अंश सेल्सिअस तर आज 4.1 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाकडे नोंदवण्यात आलेले। आपण जर बघितलं तर शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत बाहेर पडताना थंडीच्या अनुषंगाने उबदार कपडे घेऊन बाहेर पडत आहेत, कुडकुडत बाहेर पडत आहेत। सर या 4-8 दिवसात फार थंडी पडलेली आहे। आम्हाला धंदा करू वाटना, बाहेर येऊ वाटना, थंडीनं फार त्रास झालेला आहे। हां, आजची थंडी काय म्हणाली, म्हणजे ह्या मागच्या आठवडाभरापेक्षा आज थंडी किती जास्त आहे का? आज जास्त थंडी। ग्रामीण भागातून आता हे दही घेऊन आले तुम्ही इथं हे करायला लागतं काय? सकाळी किती वाजता उठता का? सकाळी 3 वाजता उठतो। हां 3 वाजता उठून 5 किलोमीटर गंगाखेडला यावं लागते। हां गंगाखेडून पुन्हा ट्रेन नाही। बरं, थंडीचा काय परिणाम व्हायला माहिती? थंडीचा परिणाम धंद्यावर व्हायचा। तर आपण जर बघितलं तर दूध विक्रेते असतील, दही विक्रेते असतील किंवा इतर जे काही सकाळी उठून पेपर विक्रेते असतील, ह्या सर्वांना जे काही या थंडीचा सामना जो तो मोठ्या प्रमाणावर करावा लागतोय। यावर्षीचं निचांकी तापमान आज आहे, कारण 4.1 अंश सेल्सिअस एवढं तापमान परभणी जिल्ह्यामध्ये आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये सुद्धा हे थंडीचा कडाका जो आहे तो असाच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन बाळासाहेबचं पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।